स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो डेटा बघतोय आपण 20 तारखेच्या मार्केटसाठी. ठीक आहे. तर 20 तारखेसाठी डेटा कसा आलाय तो आपल्याला बघायचा आहे. तर आपण बघूया की 18 तारखेसाठी म्हणजे कालसाठी जो डेटा होता तो ऑलमोस्ट रिटेलरचा 8,86,000च्या पोझिशन्स होत्या आणि त्या आता कमी होऊन 2,35,000वर आलेलं आहे. ते बेसिकली कमी झाले म्हणजे काय झाले की पुट साईडच्या ज्या पोझिशन्स ना त्या वाढल्यात. ओके, तर कम्पॅरेटिव्ह येस्टरडेचा डेटा, आजचा जो डेटा आहे तो थोडासा निगेटिव्ह आलाय कम्पेअर टू येस्टरडेचा डेटा. ओके, तर इथे पुट लॉंग जे आहेत ते हेवीली वाढलेले आहेत. 42% चे पुट लॉंग त्या ठिकाणी ऍड झालेत. बरोबर. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. या ठिकाणी ऑलमोस्ट हाफ झालेला आहे डेटा. एफ आय ने काय केलंय मीनवाईल ते आपण लक्षात घेऊया. एफ आय ने फक्त आणि फक्त पुट जी आहे ती शॉर्टिंग केलेली आहे. ओके, पुट शॉर्ट करणे म्हणजे मार्केट वरती डायरेक्शन ठेवण्यासाठीचा तो डेटा असतो. जे कॉल लॉंग झालेत ते त्या ठिकाणी झालेले आहेत 24% आणि प्रोचं गणित बघितलं तर आपण पुट लॉंग सॉरी कॉल लॉंग झालेले आहेत 16%. ओके, आणि जे पुट शॉर्ट झाले ते एकदम हेवी पुट शॉर्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ते 33%चे. नेट टू नेट जो डेटा आहे तो 1,00,000चा होता निगेटिव्ह, आता 30,000 पॉझिटिव्ह आलेले आहेत. ओके, 30,000 त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डेटा आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा डेटा आहे आणि ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती आता त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होते. आता बघणं हे इम्पॉर्टंट आहे की एकदम लॉंग टर्मची जी डायरेक्शन आहे, ती कशा पद्धतीने चेंज होते आणि आता जो लाईफ टाइम हाय आहे तो आपल्याला त्या ठिकाणी क्लेम करता येतोय का. तर बघूया पुढचे 2-3 दिवस क्रुशियल आहे. या डेटामध्ये काय चेंजेस होतो, एसजीएक्स निफ्टी आपल्याला कशा पद्धतीने दाखवतोय ते बघणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. एसजीएक्स निफ्टी बघूया आपण काय ट्रेड करतोय. ते बेसिकली तो फ्लॅट टू पॉझिटिव्ह त्या ठिकाणी ट्रेड करतोय. तर ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे पॉझिटिव्ह साईडला आहे. पण सुरुवातीचे 2 दिवस हा डेटा इमॅच्युअर असतो. ओके, इमॅच्युअर असतो. एक्सपायरी झाल्यानंतरून दुसऱ्या दिवसाचा तिसऱ्या दिवसाचा डेटा थोडासा इमॅच्युअर असतो. त्याचं रिझन मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलंय की हा जो रिटेलर प्लेअर आहे हा स्कॅटर्ड आहे. पूर्ण इंडियातल्या कानाकोपऱ्यातून तो विभागला गेलेला आहे. कम्पेअर टू एफ आयज जे प्रो प्लेयर आहेत आणि एफ आयज आहेत ते एका पर्टिक्युलर विचाराने एकदम पर्टिक्युलर डेटा घेऊन त्या ठिकाणी काम करत असतात आणि ह्या 18-20 लाखाच्या पोझिशन्स वाल्या एकदम हेवी यांच्यापेक्षा 4 पट 5 पट मोठ्या असलेल्या रिटेलरला ते लुटण्यासाठी तो डावपेच आखत असतात. ओके, म्हणून सुरुवातीचा जो डेटा आहे एक्सपायरी नंतरचा हा इमॅच्युअर असतो. साधारण 2-2.5 नंतर एक्सपायरीच्या हा डेटा एक मोठे प्लेयर निघून गेलेले असतात आणि त्यानंतरून जो तो डेटा इमॅच्युअर येतो. तर मग वन साइडेड मूव्ह आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्याच्या हिशोबाने हा डेटा थोडा सॅच्युरेटेड होऊ द्यायचा असतो आणि मग आपल्याला ते लॉंग टर्मची जर्नी हे करायची असते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे अनालिसिस आहे मित्रांनो. हे कसं वाटतंय, तुम्हाला याचा फायदा होतोय का, तर नक्की कमेंट करून सांगा आणि जे ऍक्च्युअल डेटा ड्रिव्हन काम करायचा विचार करताय त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. थँक्यू मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच.